तर मालेगावमध्ये हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद बघायला मिळतोय। महत्त्वाची अपडेट, खरं तर हा जो निकाल आला फटाके फोडण्यावरून हिंदू संघटना आणि हा पोलिसांमध्ये वाद सुरू आहे। हे दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य सध्याची आहेत। मालेगावमध्ये ही घटना घडते आहे। हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे। फटाके फोडले हिंदू संघटनांनी, जो निकाल आलेला होता त्यानंतर हे फटाके फोडण्यात आले। त्यानंतर पोलिसांमध्ये आणि हिंदू संघटनेमध्ये हे वाद एकंदरीत बघायला मिळतात। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजले सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, काय सध्या नेमकं तिथे घडतंय? किरण, माझा आवाज येतोय? हो, येतोय तुमचा। किरण, काय सध्या घडतंय? कारण आपण बघतो हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये हा वाद सुरू आहे। गौरी, खरं तर या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर हिंदू संघटनांकडनं यावेळेला एकूणच जर बघितलं तर फटाके फोडण्यासाठीचा आग्रह केला जातो। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की या ठिकाणी साध्वी प्रज्ञा सिंह यांचे फोटो देखील आणण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी पदक देखील आणण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी फटाके फोडण्यासाठीचा आग्रह देखील यावेळेला केला जातोय। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतो की पोलीस आणि जे हिंदू संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाद होताना दिसून येतोय। या सगळ्या दरम्यान काही या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी आपल्या हातामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह यांचे फोटो घेऊन या ठिकाणी खरं तर हे आंदोलन करताना आपल्याला जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळत आहे। या सगळ्या दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांचा विजय असो अशा स्वरूपाचे फलक देखील खरं तर या ठिकाणी बघायला मिळत आहे। या सगळ्या दरम्यान हे जे हिंदू संघटनांचे जे पदाधिकारी आहेत ते फटाके फोडण्यासाठीचे आग्रही आहेत आणि त्या सगळ्या दरम्यान पोलिसांकडनं या ठिकाणी त्यांना अडवलं जातंय। फटाके फोडू नये असं देखील या ठिकाणी एक प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडनं बघायला मिळतो। मात्र दुसऱ्या बाजूला साध्वी प्रज्ञा सिंह यांचा या ठिकाणी फोटो हातामध्ये घेतला जातो। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हिंदूवीरांची निर्दोष मुक्तता झाली अशा स्वरूपाचा या ठिकाणी फलक देखील बघायला मिळत आहे। सत्य परेशान होत आहे, पराजित नाही अशा स्वरूपाचे फलक देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर पोलिसांकडनं या ठिकाणी जे हिंदू संघटनांकडनं जे जल्लोष केला जात होता तो जल्लोष या ठिकाणी करत असताना जे फटाके आहेत ते फोडू नये यासाठीचा एकूणच आग्रह जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आणि त्यानंतर आता या ठिकाणी जे आपण बघतोय दृश्य थेट फटाके जे आहेत ते या ठिकाणी हातात घेण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडनं या ठिकाणी करताना दिसून येतो। ज्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, हिंदू संघटनाचे पदाधिकारी आहेत, ते या ठिकाणी घोषणाबाजी करत होते, पेढे भरवत एकमेकांना या ठिकाणी खरतर जल्लोष केला जात होता। आणि त्या जल्लोषाच्या दरम्यानच हे जे फटाके आहे ते फोडण्यासाठीचा प्रयत्न केला जात असतानाच पोलिसांनी मात्र त्यांना अडवलेलं आहे। आणि या सगळ्या दरम्यान पोलीस आता या आंदोलकांची समजूत काढताय, फटाके फोडू नये अशासाठीचा एकूणच आग्रह जो आहे तो या ठिकाणी करताना दिसून येतोय। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होताना दिसून येत आहे। मात्र हिंदू संघटनाचे जे पदाधिकारी आहेत ते मात्र या ठिकाणी जो या ठिकाणचा जो गोंधळ आहे तो एकूणच जर बघितलं तर पोलिसांकडनं शमवण्याचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला सुरू आहे। गौरी, नक्कीच किरण, तुम्हाला थोडंसं थांबवते। त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे ते आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। सातवी लोक झाल्यामुळे कोणत्या मुस्लिमांना वाईट वाटलंय का? न्यायालयाचा निकाल आहे ना तो। आपण सध्या ही लाईव्ह दृश्य बघतोय।
पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे, चर्चा सुरू आहे। खरं तर आपण बघितलेलं होतं मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणातला जो निकाल आलेला होता त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी जल्लोष केला गेलेला होता, जल्लोष साजरा केला जात होता। त्या दरम्यान फटाके फोडण्यात आले आणि हेच फटाके फोडू नका असं पोलिसांनी या हिंदू संघटनेंना सांगितलं। मात्र त्यावरून कुठेतरी हा वाद बघायला मिळतो। सध्या चर्चा सुरू आहेत आणि नेमकं काय त्या ठिकाणी सुरू आहे ते पुन्हा एकदा जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजनी आपल्याला अधिकची माहिती देतात। किरण, आपण बघतोय सध्या दोघांमध्येही चर्चा सुरू आहे, काय नेमकं घडतंय? तर आपण बघू शकतोय मालेगावमध्ये मालेगावकर आहे ते या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये खरं तर जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघू शकतो अगदी काही वेळापूर्वी खरं तर हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये वाद सुरू होता। फटाके फोडू नका असं पोलिसांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं। त्यानंतर हा वाद कुठेतरी थांबल्याचं बघायला मिळते आणि त्यानंतरचा हा जल्लोष पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मालेगाव बॉम्बस्फोटातील जो निकाल आला त्यानंतर मालेगावमध्ये हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष या ठिकाणी सुरू आहे। प्रज्ञासिंग ठाकूर यांचे पोस्टर्स येऊन या ठिकाणी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। ढोल ताशा या ठिकाणी वाजवला जातोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते। समर्थकांकडून ही घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। आपण लाईव्ह दृश्य सध्याची बघतोय। काही वेळापूर्वीच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद सुद्धा झाला, दोघांमध्ये चर्चा ही पार पडली। त्यानंतर कुठेतरी हा वाद थांबलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकतो ही दृश्य आहेत, हातामध्ये पोस्टर दिसत आहेत, प्रज्ञासिंग ठाकूर यांचे हातामध्ये पोस्टर्स दिसत आहेत आणि कुठेतरी न्याय मिळाला अशा प्रकारच्या घोषणाबाजी या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत। काँग्रेस काळात ज्या जिहादी भाड्यांनी दिदीला अतोनात यात्रा दिल्या निर्दोष असताना एवढ्या दिवस त्यांना सहन करावं लागलं। आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता करून सर्व समजावून दिले, कळून दिले की हिंदुंचा असा वाद नसतो, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या धर्म काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही मिरवणूक सगळे हिंदू जे राष्ट्रभक्त हिंदू आहोत ते 17 वर्षापासून या लांछनातून मुक्ततेसाठी संघर्ष करत होतो। आज हा उत्स्फूर्तपणे इथल्या हिंदू समाजाचा, मालेगावच्या नागरिकांचा हा आनंदोत्सव आपल्याला इथे जाहीरपणे दिसत आहे। साध्वीजी प्रज्ञासिंग असे समोर जेही आरोप लावले गेले होते, जी प्रतारणा झाली होती, त्याला हे निर्वाट उत्तर न्यायालयाच्या माध्यमातून मिळालेलं आहे। तर आपण बघितलं काही प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत। 17 वर्ष आम्ही संघर्ष केला, अखेर आम्हाला न्याय मिळाला अशी भावना खरं तर या कार्यकर्त्यांची, ज्या दरम्यान हा वाद सुरू होता पोलिसांमध्ये आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यावेळीची ही दृश्य, हा वाद सध्या थांबलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष केला जातोय। आपण बघतोय प्रज्ञासिंग ठाकूर यांचे फोटोज असलेले पोस्टर्स झळकतायत, प्रत्येकाच्या हातात आहेत आणि या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी समर्थकांकडून हा जल्लोष सुरू आहे। मालेगावमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला होता त्या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी जाहीर झाला आणि यामध्ये प्रज्ञासिंग ठाकूर या मुख्य आरोपी होत्या, त्यांची निर्दोष मुक्तता झाली। त्यानंतर हा कार्यकर्त्यांचा जल्लोष।